तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल, मी या व्हिडिओमध्ये दोन गोष्टींबद्दल बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे बॉलिवूडचा बॉक्स ऑफिसवर कसा डाऊनफॉल सुरू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी इंडस्ट्री जी इतकी वर्ष बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकत नव्हती, स्ट्रगल करत होती कमाई करण्यासाठी, ती मराठी इंडस्ट्री अचानक 100 करोडचा टप्पा देखील पार करू शकते सैराट नंतर. त्यानंतर दुसरी फिल्म त्या दिशेने सुरू आहे, देऊळ बंद 2 बद्दल मी बोलतोय. हे सगळं कसं काय घडायला लागलं? मला असं वाटतं याच्या मागे एक कॉमन कारण आहे. एक कॉमन कारण एका इंडस्ट्रीच्या डाऊनफॉलसाठी आणि एका इंडस्ट्रीचा ग्रो होण्यामागे एकच कॉमन कारण आहे. त्या कॉमन कारणबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. तर आधी हिंदी इंडस्ट्रीबद्दल बोलूया. हिंदी इंडस्ट्रीमध्ये एक असा काळ होता जेव्हा महाराष्ट्रातला देखील खूप सारा ऑडियन्स हिंदी चित्रपट पाहायचा. अगदी बिग बजेट फिल्म देखील त्याला आवडायच्या ना. हिंदीमधल्या स्मॉल बजेट फिल्म ज्या असायच्या, ज्या कन्सेप्ट ओरिएंटेड असायच्या, म्हणजे आयुष्मान खुराना यांच्या काही फिल्म्स असतील किंवा मॅडॉकच्या सुरुवातीच्या काही फिल्म किंवा स्त्री वन जो होता तो देखील काही खूप बिग बजेट चित्रपट नव्हता. परंतु महाराष्ट्रातलं त्याचं कलेक्शन हे खूप मोठं होतं. परंतु तेच जे काही ऍक्टर होते, जे स्मॉल स्मॉल बजेट चित्रपटामध्ये काम करायचे, ते ऍक्टर परत मोठे झाले. ते मोठमोठ्या बिग बजेट चित्रपटामध्ये काम करू लागले आणि अचानक लोकांना ते आवडायची बंद झाली किंवा त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्क करेनात. माझं असं मत नाही प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्क केलंच पाहिजे, ते पॉसिबल नसतं. खूप कमी चित्रपट असतात ते बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. परंतु बॉलिवूडच्या बाबतीत काहीतरी वेगळं होतंय. हिंदी इंडस्ट्रीमधले फिल्म्स लोकांना गृहीत धरून बनवू लागले आणि मग ऑडियन्सला एक वेगळीच इंडस्ट्री त्यांचा कंटेंट विकू लागली. ती म्हणजे साऊथ इंडस्ट्री. साऊथ मधल्या ज्या 3-4 इंडस्ट्री आहेत त्यामधल्या काही बिग बजेट फिल्म हिंदीमध्ये यायला लागल्या डब होऊन आणि त्या लोकांना आवडू लागल्या. म्हणजे तुम्ही केजीएफ घ्या किंवा पुष्पा घ्या, RRR घ्या, बाहुबली वगैरे वगैरे वगैरे. त्याचबरोबर काही स्मॉल बजेट फिल्म, मल्याळम फिल्म किंवा कन्नडा इंडस्ट्रीमधल्या काही स्मॉल बजेट फिल्म त्या देखील हिंदी ऑडियन्स, मराठी ऑडियन्स मध्ये अशा फेमस होऊ लागल्या की हा सगळा ऑडियन्स स्मॉल बजेट फिल्म जरी पाहिजे असेल ना तरी साऊथ इंडस्ट्रीकडे पाहू लागला. म्हणजे मराठी ऑडियन्स किंवा हिंदी ऑडियन्स देखील बिग बजेट फिल्म्स असू देत किंवा स्मॉल बजेट फिल्म्स असू देत, ज्या कन्सेप्ट ओरिएंटेड असतात, ज्या छोट्या बजेटमध्ये काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला देतात, त्या फिल्म्स देखील साऊथ इंडस्ट्रीमध्ये शोधू लागल्या आणि हिंदी इंडस्ट्री तिथं कमी पडू लागली आणि त्याचा डाऊनफॉल सुरू झाला. आता ह्यातली हिडन गोष्ट जर तुम्ही पाहिली तर तो होता विश्वास. बॉलिवूड ह्या फिल्म इंडस्ट्रीवरून मराठी लोकांचा आणि हिंदी लोकांचा विश्वास उडू लागला. आता विश्वास हाच फॅक्टर मराठीमध्ये कसा वर्क झाला हे जाणून घेऊया. तुम्ही आता पाहताय 2026 मध्ये राजा शिवाजी हा चित्रपट जवळजवळ वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जर तुम्ही पाहिलं तर 118 करोडपेक्षा जास्त कलेक्शन झाले. त्यानंतर देऊळ बंद 2चं 80 करोडपेक्षा जास्त झाले. क्रांतिज्योती विद्यालयाचं 30 करोडच्या आसपास काहीतरी झाले. तुंबाडची मुजवळा 12 करोडच्या आसपास काहीतरी कलेक्शन झाले. हे 2026 मध्ये जे कलेक्शन तुम्हाला दिसतंय ते काय अचानक झालंय असं वाटतंय का तुम्हाला? नाही. मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील ह्याच फॅक्टरनं जादू केली. तो फॅक्टर आहे विश्वास आणि तो फॅक्टर 2026 मध्ये अचानक लोकांच्या मनामध्ये जनरेट झालाय असं नाही. ती गोष्ट झाली 2025 मध्ये. मी तुम्हाला ही गोष्ट अगदी व्यवस्थित पटवून देतो. 2025च्या आधी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप वाईट फिल्म बनत होत्या. 2025 मध्ये देखील खूप सारे वाईट फिल्म बनल्या. मी स्वतः त्या फिल्म रिव्ह्यू केल्या आणि त्या फिल्मवर टीका देखील केली. परंतु 2025 मध्ये अशा काही फिल्म्स बनल्या ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप मोठं केलं नाही, परंतु त्या फिल्म्सने ज्या ज्या लोकांनी त्या फिल्म्स पाहिल्या त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला की मराठीमध्ये देखील चांगल्या फिल्म्स बनवू शकतात. आम्ही देखील चांगल्या लेवलचं फिल्म मेकिंग बनवू शकतो. त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला थोडक्यात देतो. पहिलं उदाहरण म्हणजे आरपार सारखा चित्रपट. गौरव पत्की यांनी तो चित्रपट डिरेक्ट केलेला. एक वेगळं फिल्म मेकिंग, एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला पाहायला भेटला. ललित प्रभाकर रुदाची ऍक्टिंग आणि एक वेगळी ट्रीटमेंट तुम्हाला एका लव्ह स्टोरीला पाहायला भेटली. त्या चित्रपटाने देखील खूप जास्त कमाई केली नाही, परंतु तो चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यातल्या मॅक्झिमम लोकांना आवडला. अमेझॉन प्राईमवर तो चित्रपट अवेलेबल आहे. दुसरा चित्रपट गोंधळ, तो मराठीमधला मास्टरपीस आहे असं मी तुम्हाला म्हणेन. संतोष डावकर यांनी तो चित्रपट डिरेक्ट केलेला आणि तो चित्रपट देखील अफलातून होता. मास्टरपीसच मी त्या चित्रपटाला म्हणणार. त्यानंतर जारण हा चित्रपट ऋषिकेश गुप्ते यांनी डिरेक्ट केलेला. तो चित्रपट देखील 9-10 करोड इतकी त्यांनी कमाई केली. कमाई चांगली झाली, परंतु मला असं वाटतं हा चित्रपट देखील जास्त कमाई डिझर्व करत होता. 20-25 करोड तर या चित्रपटाने कमवायला पाहिजे होते. त्याचप्रमाणे गोंधळ आणि आरपार या चित्रपटांचं देखील बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगलं होणं
हे मला असं वाटतं ते चित्रपट डिझर्व करत होते. कुर्लाटो वेंगुर्ला सारखा चित्रपट हा तर सहकारातून बनलेला, म्हणजे कुणी तर थोडे पैसे दिले, कुणी तर थोडे पैसे दिले आणि सगळ्यांनी मिळून हा चित्रपट बनवला. तो चित्रपट पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत मला एंगेज करून ठेवतो आणि मला इमोशनल करतो, इतकी चांगली एंटरटेन करतो कुर्लाटो वेंगुर्ला हा चित्रपट. तो विजय कलमकर यांनी चित्रपट बनवलेला, तो चित्रपट देखील चांगला होता. तो चित्रपट देखील ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडला. आणि आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वायचळ यांनी डिरेक्ट केलेला, त्या चित्रपटाची देखील कमाई मला वाटते 9 करोडच्या आसपास झाली. परंतु मला असं वाटतं की जसं क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटाने 30 करोडची कमाई केली, तसंच आता थांबायचं नाही हा चित्रपट देखील 30 करोडची कमाई नक्कीच डिझर्व करत होता. आणखीन एक उदाहरण म्हणजे दशावतार हा चित्रपट, तो 25 करोड म्हणजे चांगली कमाई केली त्या चित्रपटानं. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे, 2025 मध्ये 3-4 चित्रपटांनी चांगली कमाई केली. दशावतारनं 25 करोड, जारांना मला वाटते 9-10 करोड, आता थांबायचं नाही ना 8-9 करोड काहीतरी केली, गुलकंदने एक काहीतरी चांगली कमाई केलेली. परंतु खूप सारे असे चित्रपट आले जे खरंच चांगले होते, पण ते बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकले नाही. परंतु त्या चित्रपटाने एक महत्वाची गोष्ट केली, ती म्हणजे मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला की आम्ही देखील आउट ऑफ बॉक्स काहीतरी कन्सेप्ट आणू शकतो, आम्ही देखील चांगले फिल्म मेकिंग, चांगल्या लेवलची फिल्म मेकिंग, चांगल्या लेवलची ट्रीटमेंट, चांगल्या लेवलचं स्टोरी स्ट्रक्चर, चांगल्या लेवलचा स्क्रीन प्ले आम्ही देखील लिहू शकतो. ही गोष्ट, ही भावना मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये 2025 मध्ये आलेल्या ह्या ज्या काही 8-10 फिल्म्स होत्या एकूण, त्यांनी निर्माण केली आणि त्याचा रिझल्ट आता आपल्याला 2026 मध्ये दिसतोय. आता इथं दुसरा एक फॅक्टर मला तुम्हाला सांगायचा आहे, तो फॅक्टर आपल्याला 3 फिल्म्स मध्ये पाहायला भेटतो. पहिली फिल्म क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, दुसरी फिल्म राजा शिवाजी आणि तिसरी देऊळ बंद 2. आता या तिन्ही फिल्म्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या तिन्ही फिल्मचा जो विषय आहे ना, तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषेबद्दल आहे क्रांतिज्योती विद्यालय, देऊळ बंद हा स्वामी समर्थांच्या अवतीभोवती फिरणारा चित्रपट, राजा शिवाजी हा चित्रपट शिवाजी महाराजांचा कथा सांगतो. त्यामुळे या तिन्ही चित्रपटाला लोकांनी खांद्या उचलून धरलं. परंतु त्यामुळेच फक्त याची कमाई झाली का असं नाही. या तिन्ही चित्रपटामध्ये काही त्रुटी असतील, परंतु तरी देखील ते चांगले चित्रपट होते, ते लोकांना थिएटरमध्ये पाहायला आवडले. फक्त लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता म्हणून हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले असं माझं मत नाही. तुंबाडची मंडळी या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातली कथा, पटकथा, ऍक्टिंग, डिरेक्शन या सगळ्या गोष्टीनं एक फिल्म म्हणून तो चित्रपट लोकांना आवडला, म्हणून त्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता 12 करोड पत्र झालंय. आता झालं इतकंच, मराठी इंडस्ट्रीचा खेळ इथं संपला असं नाही. मी तुम्हाला पुढच्या अपकमिंग 3 फिल्म सांगतो, त्या फिल्म कडून देखील माझी चांगली अपेक्षा आहे. पहिली फिल्म म्हणजे 19 जूनला म्हणजे आता परवा दिवशीच येणारी घबाडकुंड नावाची फिल्म. टीजर पाहिलाय, मला आवडलाय, आपल्या चॅनलवर देखील त्याचा टीजर रिव्ह्यू तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरी फिल्म आहे 24 जुलैला येणारी भूतम भयम. ज्या लोकांना तुम्ही आजपर्यंत सोशल मीडियावर पाहत होता, इंस्टाग्राम रील मध्ये वगैरे पाहत होता, ती लोकांचं मला मोठ्या पडद्यावर पाहायला भेटणार आहेत. आणि मला माझ्या मनात असं काही नाही म्हणजे सोशल मीडियावर काम करणे, इन्फ्लुएन्सर यांना कुठे काय ऍक्टिंग येते, नाही असं काही नसतं. ज्या लोकांना मोठ्या पडद्यावर चान्स भेटलाय त्यांना सगळ्यांना चांगली ऍक्टिंग येते असं तुमचं मत आहे का? तसं नाही. ऍक्टर असतो, काही लोकांना मोठ्या पडद्यावर चान्स भेटतो, काही लोक स्ट्रगल करतात, सोशल मीडियावर स्टार्ट करतात, स्वतःला इम्प्रूव्ह करतात आणि पोहोचू शकतात ना मोठ्या पडद्यावर. आता ही जी काही सोशल मीडियावरची मंडळी मोठ्या पडद्यावर आलीत, त्यांचं जर काम आपल्याला आवडलं तर त्यांचं कौतुक करायला अजिबात मागं सरू नका. मला देखील भूतंब हा चित्रपट आवडला तर त्याचं देखील मी कौतुक करणार आहे. त्या चित्रपटाचा टीजर रिव्ह्यू तुम्हाला चॅनलवर पाहायला भेटेल, मी त्याचा रिव्ह्यू करणारच आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिसरा चित्रपट बोल बोल राणी, चित्रपटाचा टीजर मी पाहिला आणि मला तो प्रचंड आवडलेला आहे. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण त्याचा देखील व्हिडिओ मी करणार आहे, एक स्पेशल व्हिडिओ, तो देखील तुम्हाला चॅनलवर पाहायला भेटणार. तो चित्रपट मला वाटते 10 जुलैच्या आसपास काहीतरी येणार आहे. 2026 मध्ये असंच आणि चांगल्या फिल्म येत राहू अशी माझी इच्छा आहे. आय होप मला जी गोष्ट तुमच्यापर्यंत मांडायची होती ती गोष्ट तुम्हाला समजली असेल. तुमचं या सगळ्या बाबतीत काय मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मी इथं थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयावर, चित्रपटांबद्दलच्याच विषयावर बोलण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.